यानंतर बघूया आपण प्रश्न क्रमांक 15. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो? अ 2 ने, ब 3 ने, क 4 ने की ड 7 ने? मग मुख्य पर्याय हे 4 दिलेले आहेत. पहिला पर्याय फक्त अ व ब ने म्हणजेच 2 आणि 3 ने, की पर्याय क्रमांक 2 फक्त क व ड ने म्हणजेच 4 आणि 7 ने भाग जातो, की फक्त अ व ड ने म्हणजेच 2 आणि 7 ने भाग जातो, की पर्याय क्रमांक 4 अ ब आणि ड ने म्हणजेच 2 ने, 3 ने आणि 7 ने भाग जातो. चला मग हा प्रश्न आपण कसे सोडवले आहे इथं बघा. 50च्या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ. मग 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या कोणत्या असतील? तुम्हाला पाठच असायला हव्यात. त्या आहेत 41, 43, 47 ज्या 50च्या आधी येतात आणि एकमेकांना लागून येतात, म्हणजेच क्रमवार लगतच्या 3 मूळ संख्या आहेत. मग त्यांची बेरीज केल्यास किती येईल? 131. 50च्या आधीच्या 3 मूळ संख्या व त्यांची बेरीज, त्या 3 मूळ ह्या आहेत आणि त्यांची बेरीज 131. त्यानंतर सांगितलं आहे नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्याची बेरीज. मग 50च्या नंतरच्या 3 मूळ संख्या कोणत्या व त्यांची बेरीज किती? 50 नंतर येणाऱ्या 3 क्रमवार मूळ आहेत 53, 59 आणि 61. मग या तिघांची बेरीज किती येईल? 10 3 13 3 हातचा 1 आणि ही बेरीज येते 17 म्हणजे 173. अशा प्रकारे आधीच्यांची बेरीज आहे, आधीच्या मूळची 131 आणि नंतरच्या 3 मूळची बेरीज आहे 173. म्हणून याच्यातील फरक काढलेला आहे 173 मायनस 131. हा मोठी संख्या आहे, वरती लिहिली, 131 खाली लिहिले. फरक कितीचा निघाला आहे? 42. मग आता हा आलेल्या फरकाला कितीने निशेष भाग जातो? चला 42 भागीला 2 करून पहा. एकक स्थानी 2 असल्यामुळे 2चा भाग जातो, राईट मारलेले आहे. 3चा भाग जातो, राईट मारले आहे. काहून? कारण 4 आणि 2 अंकाची बेरीज 6, 3च्या पटीत येते. 4 ने भाग जातो का? नाही, चूक दिलेला आहे. काहून? कारण 4 दाही 40 उरतात 2. मग आपल्याला निशेष भाग जायला हवा, यासाठी 4 ने भाग जात नाही, 2 उरून राहतात. त्यानंतर 7 ने, प्रत्यक्ष 7 ने तोंडीच भाग द्या, 7 छक्कम 42, 6 वेळा भाग जातो, म्हणजे 7 ने सुद्धा भाग जात आहे, रेट मारलेला आहे. अशा प्रकारे 42ला 2 ने, 3 ने, 7 ने भाग जातो, म्हणजेच अ ने, ब ने आणि ड ने, अ ब आणि ड ने भाग जातो. म्हणजेच कोणत्या पर्यायात लिहून आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून तुमचा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.